नमस्कार. ज्ञानामृत अकॅडमी मध्ये आपलं मनापासून स्वागत. 15 ऑगस्ट अर्थातच आपल्या भारताचा स्वतंत्र दिवस. हा राष्ट्रीय सण संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच निमित्ताने प्रत्येक शाळेमध्ये, विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये, सर्वच शिक्षण संस्थांमध्ये अनेक विद्यार्थी भाषण करत असतात. भारतीय स्वतंत्र दिनाबद्दलचे आपले विचार त्या ठिकाणी मांडत असतात. याच पद्धतीने प्राथमिक शाळेतील विद्यार्थी जर भाषण करणार असतील तर त्या भाषणामध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा, भाषण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, हातवारे कसे असावे, भाषणाची सुरुवात असेल, मध्य असेल आणि शेवट हा कसा असावा, याचा एक उत्तम नमुना आज आपण या ठिकाणी देत आहोत. मला आशा आहे की नक्कीच या भाषण नमुन्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी फायदा होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाषणाला आपण सुरुवात करूया. रक्ताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याचा इतिहास घडला. रक्ताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याचा इतिहास घडला आणि असंख्य वीरांच्या बलिदानाने माझा भारत देश स्वतंत्र झाला. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय पाहुणे, शाळेचे मुख्याध्यापक, आम्हाला ज्ञान देणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावचे ग्रामस्थ आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींचे माझ्या आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करत आहोत. हा दिवस म्हणजे केवळ तिरंगा फडकवण्याचा दिवस नाही, तर आपल्या पूर्वजांच्या त्यागाची, बलिदानाची आणि राष्ट्रप्रेमाची आठवण करून देणारा हा पवित्र दिवस आहे. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. या स्वातंत्र्यासाठी लाखो स्वतंत्र सैनिक, क्रांतिकारक, समाज सुधारक आणि महापुरुषांनी आपल्या सुखाचा, कुटुंबाचा आणि प्राणांचाही त्याग केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा असा जाज्वल्य संदेश दिला. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी हसत हसत फाशी स्वीकारली. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जगातील सर्वोत्तम संविधान दिलं. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अनेक समाज सुधारकांनी शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित केला. या सर्व महापुरुषांच्या त्यागामुळेच आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु त्या काळामध्ये आपल्या देशासमोर अनेक मोठी आव्हानं होती. गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, उद्योगधंद्यांचा अभाव, शेतातील अडचणी आणि आर्थिक संकट अशा अनेक समस्यांचा सामना हा भारताला करावा लागत होता. पण आपल्या देशानं हार मानली नाही. शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे उत्पादन वाढवलं. शास्त्रज्ञांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती केली. उद्योग उभे राहिले. शिक्षणाचा प्रसार झाला आणि आज भारत अवकाश संशोधन, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, संरक्षण आणि उद्योग याच्यामध्ये जगात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. आज भारत महासत्ता होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांनी आपल्याला अमूल्य वारसा म्हणून दिलं. हा वारसा जपणं ही आपली जबाबदारी आहे. देशावरती प्रेम करणं, संविधानाचा आदर करणं, पर्यावरणाचे संरक्षण करणं, स्वच्छता राखणं, प्रामाणिकपणे शिक्षण घेणं, वेळेचे महत्व ओळखणं, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणं आणि सर्व धर्माचा आदर करणं हीच खरी देशसेवा आहे. देश माझा, अभिमान माझा, तिरंगा माझी शान, भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण माझे प्राण. एक भारतीय नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, समानता, न्याय आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. कोणावरही अन्याय होत असेल तर त्याच्या बाजूने उभे राहणे, जात, पात, धर्म आणि भाषेच्या भिंती दूर करून एकतेचा संदेश देणं, स्त्री पुरुष समानतेचा आदर करणं आणि समाजामध्ये बंधुभाव वाढवणं ही देखील आपली जबाबदारी आहे. कारण मजबूत नागरिक घडले तरच मजबूत राष्ट्र घडते. आज आपल्या देशातील प्रत्येक गरीब, सर्वसामान्य आणि प्रामाणिक नागरिकाला संविधानानं दिलेले अधिकार आणि न्याय प्रत्यक्षात मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रामाणिक, निस्वार्थी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक घडणं ही देखील काळाची गरज आहे.
अलीकडच्या काळामध्ये अन्न भेसळ, विशेषतः दूध भेसळी विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांच्या नेतृत्वामध्ये विविध ठिकाणी कारवाया केल्या. अशा कारवायांमुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन किती महत्वाची भूमिका बजावते हे आपल्या लक्षात येते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपले हे स्वप्न तुकाराम मुंढे साहेबांसारखं मोठं असलं पाहिजे. आपण चांगले शिक्षण घेऊन प्रामाणिक, जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, डॉक्टर, शिक्षक, सैनिक किंवा समाजसेवक बनून आपल्या भारत देशाची सेवा केली पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकानं आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. तरच आपल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल. शेवटी एवढंच म्हणेल, विविधतेत एकता हीच भारताची शान. विविधतेत एकता हीच भारताची शान. तिरंग्याचा ठेव मान, हाच असू दे सर्वांचा अभिमान. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.